Hello students. Now today we'll start with new type. This is type number 18. Okay, based on linear upon quadratic form. म्हणजे जर तुमचं इंटिग्रल लिनियर म्हणजे px plus q upon quadratic form is ax square plus bx plus c या फॉर्म मध्ये असेल, or if it is px plus q upon root of ax square plus bx plus c या फॉर्म मध्ये असेल तर आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत. n is numerator, d is denominator. So numerator is equal to a times d dash that is derivative of denominator plus some constant value b. या फॉर्म मध्ये आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत या टाइप साठी. तुमच्या एक्सरसाइज मधलेच काही क्वेश्चन्स आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे, तर स्टार्ट विथ प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस टाइप ओनली. बघा, कन्सिडर करा लिनियर अपॉन क्वाड्रेटिक फॉर्म आहे. सबस्टिट्यूशन तुम्ही करणार आहात. Numerator is equal to a times derivative of denominator plus b. Numerator आहे 3x plus 4. a times derivative of denominator आहे x square plus cx plus 5 plus some constant value b is there. चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. x square चा डेरिव्हेटिव्ह आला 2x, 6x चा डेरिव्हेटिव्ह आला 6, 5 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0 प्लस बी ऍज इट इज. लेफ्ट हँड साइडला 3x प्लस 4 ऍज इट इज. आता मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला a नी. सो दिस इज 2ax प्लस 6a प्लस b. लेफ्ट हँड साइड ऍज इट इज. आता आपण कम्पेअर करूया. कंपेअरिंग कॉन्स्टंट टुगेदर. ठीक आहे, आणि कंपेअरिंग x टुगेदर. तर कंपेअर केलं तर काय येणार आहे 3x इज इक्वल टू 2ax. x कॅन्सल झाला. a ची व्हॅल्यू किती आली बघा 3/2. चेक इट. a ची व्हॅल्यू आली आहे 3/2 आणि कॉन्स्टंटला आपण इक्वेट करूया 6a प्लस b. 6a प्लस b इज इक्वल टू 4. a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 3/2 प्लस b इज इक्वल टू 4. 2 3 जा 4. सो 9 प्लस b इज इक्वल टू 4. b ची व्हॅल्यू आली आहे -5. ओके, b ची व्हॅल्यू काय आली आहे -5. Now after finding out a and b values, integration मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत. इंटिग्रेशन वेअर न्यूमरेटर, हा जो न्यूमरेटर आहे ना 3x प्लस 4, त्याला आपण ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करणार आहोत. इट इज a टाइम्स a किती आहे 3/2. a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू b. तर b ची व्हॅल्यू काय आली आहे इट इज -5. ओके, अपॉन डिनॉमिनेटर ऍज इट इज. ठीक आहे, डिनॉमिनेटर ऍज इट इज. आता पुढे बघा एलसीएम ला आपण सेपरेट करूया. सेपरेट एलसीएम ला आपण सेपरेट केलं. ठीक आहे, दिस इज -5 अपॉन दिस क्वाड्रेटिक फॉर्म. आता पहिला इंटिग्रल कुठल्या फॉर्म मध्ये आहे बघा 3/2 कॉन्स्टंट आहे. इट इज आउटसाइड इंटिग्रेशन. इनसाइड इट इज डेरिव्हेटिव्ह अपॉन दॅट फंक्शन. म्हणजे हा फॉर्म झाला f' अपॉन fx फॉर्म. तुम्हाला फॉर्म्युला आठवतोय f' अपॉन fx फॉर्म काय आहे बघा. f' अपॉन fx फॉर्म इंटिग्रेशन व्हॅल्यू काय आहे log ऑफ fx. समजतंय. तर हा फॉर्म झाला f' अपॉन fx फॉर्म. इंटिग्रेशन व्हॅल्यू याचं डायरेक्टली आपण लिहू शकतो log ऑफ fx. ठीक आहे, तर हा -5 बाहेर काढलाय. आता ह्या टर्म साठी तुम्हाला फाइंड करावी लागेल लास्ट टर्म. बघा फॉर्म्युला काय आहे लास्ट टर्मचा. इट इज मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. सॉल्व करा. 36x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. 4 9 जा 36. म्हणजे लास्ट टर्म काय आली तुमची 9 आली. एकदा ऍड करू, एकदा सबट्रॅक्ट करूया. म्हणजे हा झाला x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 -9 आणि हा +5 ऍज इट इज. आता ही फर्स्ट टर्म आपण ऍज इट इज ठेवली. ठीक आहे, ऍज इट इज ठेवली. दिस इज -5 इंटू इंटिग्रेशन ऑफ. आता बघा हे फर्स्ट जे टर्म्स आहे इट इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ व्हॉट x. मिडल टर्मचा साइन आहे प्लस 9 चा स्क्वेअर रूट आहे 3. हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. हा -9 प्लस 5 झाला -4 आणि 4 ला मी लिहितीये 2 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला कुठला यूज करणार 1 अपॉन
एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर फॉर्म. समजतंय? आता पुढे बघा, इंटिग्रेशन वर फर्स्ट टर्म तशीच, ठीक आहे. -5 इंटू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे 1/2a लॉग ऑफ एक्स म्हणजे पूर्ण ब्रॅकेट एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. ओके. अँड सो फायनली इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार? फर्स्ट टर्म आपली काय आहे? 3/2 टाइम्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 minus 5 upon 4 times. This is log of x plus 1 upon x plus 5 plus some constant value c is there. This is your final integration value. Okay. तर बघून घ्या सगळ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थित आणि त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन कंटिन्यू करूया. ओके. समजते सगळ्यांना? बघा, कंटिन्यू विथ द नेक्स्ट क्वेश्चन. अगेन लिनियर अपॉन क्वाड्रेटिक फॉर्म आहे. सबस्टिट्यूशन काय करणार? न्यूमरेटर इज इक्वल टू ए टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. न्यूमरेटर आहे 2x प्लस 1, ए टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x, 4x चा डेरिव्हेटिव्ह आला 4, 5 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0. सो दिस इज 2ax प्लस 4a प्लस b लेफ्ट हँड साइड ऍज इट इज. आता कम्पेअर इट. x टर्म्स एकत्र करू आपण आणि कॉन्स्टंट एकत्र करा आणि कम्पेअर करा. कम्पेअर केले तर बघा तुम्हाला काय मिळतं. इट इज 2x इज इक्वल टू 2ax. याच्यामध्ये 2 कॅन्सल झाला बघा. 2 कॅन्सल, x ऑल्सो कॅन्सल. म्हणजे फायनली तुम्हाला a ची व्हॅल्यू काय मिळते? a इज इक्वल टू 1. ओके. यू गेट a इज इक्वल टू 1. आणि पुढे 4a प्लस b इज इक्वल टू 1. सबस्टिट्यूट a इज इक्वल टू 1. म्हणजे b ची व्हॅल्यू किती येते? 1 मायनस 4 दॅट इज -3. अँड सो इंटिग्रेशन व्हॅल्यू इज रिटन ऍज. इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटरला आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहिणार? a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b या फॉर्म मध्ये. a ची व्हॅल्यू आली 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b ची व्हॅल्यू आली आहे -3. डिनॉमिनेटर ऍज इट इज. डिनॉमिनेटर ऍज इट इज. आता बघा पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करणार? ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण एलसीएम ला सेपरेट करूया. ओके. सेपरेट एलसीएम. एलसीएम ला आपण सेपरेट केलं आणि प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेटली फाइंड करूया. सो दिस इज इंटिग्रेशन ऑफ. पहिला फॉर्म या क्वेश्चन साठी पण सेमच आहे. f' अपॉन fx फॉर्म आहे. ठीक आहे. f' अपॉन fx फॉर्म. याच्यामध्ये -3 ला मी बाहेर काढलं. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. ठीक आहे. आता बघा फर्स्ट इंटिग्रेशनचा फॉर्म काय आहे? f' अपॉन fx फॉर्म. इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार याची? लॉग ऑफ fx. त्याची व्हॅल्यू काय येणार इथे? लॉग ऑफ fx. समजतंय? -3 तसाच. ठीक आहे. इथे तुम्हाला फाइंड करावी लागेल लास्ट टर्म. ओके. फाइंड करावी लागेल लास्ट टर्म. यू नो द फॉर्म्युला. बघा फॉर्म्युला काय आहे? लास्ट टर्म इज इक्वल टू मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. म्हणजे हा झाला 16x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. लास्ट टर्म किती आली याची? लास्ट टर्म इज 4. एकदा ऍड करूया, एकदा सबट्रॅक्ट करूया. ऍड 4 ऍट द सेम टाइम यू सबट्रॅक्ट -5 ऍज इट इज. पहिली टर्म तशीच बघा. हा -3 इंटू इंटिग्रेशन ऑफ. हा झाला x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. -4 आणि -5 झाले -9. -9 ला आपण लिहूया. -9 ला आपण लिहू शकतो 3 स्क्वेअर. ओके. -9 तसंच आणि 9 ला दिलं मी 3 स्क्वेअर. म्हणजे परत एकदा हा फॉर्म झाला 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर फॉर्म. ओके. सो इंटिग्रेशन व्हॅल्यू इज 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स म्हणजे पूर्ण ब्रॅकेट एक्स मायनस ए अपॉन
x plus a. Okay, and so here 3 cancel. So what is your final integration value? काय येते बघा, फायनल इंटिग्रेशन व्हॅल्यू येईल, इट इज लॉग ऑफ x स्क्वेअर minus 4x minus 5 minus half times, it is log of, it is x minus 1 upon x plus 5 plus some constant value c is there. So your final integration value. ठीक आहे, एकदा बघून घ्या सगळ्यांनी, आणि त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन स्टार्ट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम फॉर्म लिनियर अपॉन क्वाड्रेटिक. सबस्टिट्यूशन काय करणार, न्यूमरेटर इज इक्वल टू a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. ओके, न्यूमरेटर आहे 2x प्लस 3, a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b इज देयर. डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 4x, 3x चा डेरिव्हेटिव्ह आला 3, 1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0 प्लस b ऍज इट इज. ब्रॅकेटला आपण a नी मल्टिप्लाय करूया. ओके, त्यानंतर नेहमीप्रमाणे कम्पेअर करा. एक्स एक्स टुगेदर, कॉन्स्टंट कॉन्स्टंट टुगेदर, कम्पेअर इट. इफ यू कम्पेअर इट, 2x इज इक्वल टू 4ax, x कॅन्सल, 2 2 जा 4. सो a ची व्हॅल्यू किती आली बघा, इट इज 1/2 आली. ओके, त्यानंतर दुसरं इक्वेशन येईल 3a प्लस b, कॉन्स्टंट कॉन्स्टंट टुगेदर इज इक्वल टू 3. Substitute a as 1/2. So we'll get b as 3 minus 3/2. 3 2 is 6, 6 minus 3, that is 3/2. Okay. आता a आणि b फाइंड केल्यानंतर आपण इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटरला ऍडजस्ट करणार या फॉर्म मध्ये. a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, a टाइम्स दॅट इज हाफ टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आहे 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 प्लस b आहे 3/2 अपॉन डिनॉमिनेटर तसाच. ठीक आहे, पुढे आपण सेपरेट करूया एलसीएम ला. ओके, एलसीएम ला सेपरेट करू आणि हा 1/2 मी बाहेर पण काढला ऍट द सेम टाइम, आणि प्रत्येकाचं इंटिग्रेशन आपण सेपरेटली कन्सिडर करूया. ओके, we consider integration form separately. Again 3/2 constant outside integration, it is 1 upon 2x square plus 3x minus 1 dx. हा फॉर्म झाला f' upon fx फॉर्म. इंटिग्रेशन व्हॅल्यू काय येणार आहे, इट इज log of fx. इंटिग्रेशन व्हॅल्यू इज log of fx. आता इथे तुम्हाला x स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे, सो मेक इट 1 ऑलवेज. क्वाड्रेटिक फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल्स मध्ये आपण बघितलं होतं, एक्स स्क्वेअरला जर कोएफिशियंट असेल तर तो पहिल्यांदा आपण 1 करून घेऊ. ठीक आहे, मग आता इथे 1/2 तुम्हाला बाहेर काढावं लागेल. सो इनसाइड इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x/2 मायनस 1/2. ओके, अँड नाउ हियर विल फाइंड आउट लास्ट टर्म. लास्ट टर्मचा फॉर्म्युला काय आहे, इट इज मिडल टर्म स्क्वेअर. मिडल टर्म काय आहे 3x प्लस 2. समजतंय, मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 into first term upon 4 into first term. This is 9x square by 4 upon 4x square upon into. So we'll get last term as 9/16. ठीक आहे, आणि म्हणून मग इंटिग्रेशन मध्ये पहिली टर्म ऍज इट इज 3/4 टाइम्स, इट इज 1 अपॉन. एकदा आपण ऍड करूया 9/4 नेक्स्ट 16 ला, आणि एकदा सबट्रॅक्ट करा, आणि हा मायनस 1/2 तसाच. नाउ फर्स्ट टर्म ऍज इट इज. तर या पहिल्या 3 टर्म्सला बघा, फर्स्ट 3 टर्म्स इट इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ x प्लस 3/4. इट इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ x प्लस 3/4. ओके, आणि इथे तुम्हाला एलसीएम काढावं लागेल. 16 1 जा 16, 2 8 जा 16, म्हणजे हा -9 आणि -8 काय झाला, -17/16 आला. समजतंय सगळ्यांना, दिस इज -17/16. फर्स्ट टर्म तशीच ठेवूया. 17/16 ला आपण ऍडजस्ट करू शकतो. √17/4
ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो फॉर्म इज 1/x² मायनस a² फॉर्म होईल. ठीक आहे. सो अगेन हिअर फर्स्ट टर्म ऍज इट इज. फॉर्म्युला आहे 1/2a. 1/2a लॉग ऑफ x म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट x मायनस a अपॉन x मीन्स फुल ब्रॅकेट प्लस a. ठीक आहे. पुढे सॉल्व्ह करा आणि फायनल आन्सर तुमचं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये यायला पाहिजे. 4 तर कॅन्सल झालं. सो व्हॉट इज युअर फायनल इंटिग्रेशन व्हॅल्यू? पहिली टर्म आपली आली होती काय? हाफ टाइम्स लॉग ऑफ काय आलं होतं 2x² प्लस 3x मायनस 1 प्लस 3 अपॉन 2√17 टाइम्स. आता इथे तुम्हाला एलसीएम काढायचा आहे. म्हणजे 4 नी तुम्ही मल्टिप्लाय करा. सो दिस इज 4x प्लस 3 मायनस √17 अपॉन 4x प्लस 3 प्लस √17 plus some constant value c is there. So your final integration value. बघा चेक करा. हा टाइप महत्वाचा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण 2 सब टाइप्स म्हणजे 2 आधीचे टाइप्स यूज करतो. कुठले कुठले? तर पहिला आपण टाइप यूज केला तो f'(x/fx) फॉर्म मध्ये. f'(x/fx) काय आहे? इंटिग्रेशन व्हॅल्यू लॉग ऑफ fx. आणि त्यानंतर दुसरा टाइप कुठला यूज केला? युझिंग 6 इम्पॉर्टंट इंटिग्रल्स. बरोबर. त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल असेल तर x² कोएफिशियंट पहिल्यांदा 1 करून घ्यायचा. त्यानंतर लास्ट टर्म फाइंड करायची आणि त्यानंतर लास्ट टर्म फाइंड केल्यानंतर युझिंग 6 इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज जे काही आपण कन्सिडर केले होते आधीच्या टाइपमध्ये आपण इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय करायची फाइंड करायची. ठीक आहे. आणि शिवाय हे सबस्टिट्यूशन लिनियर अपॉन क्वाड्रेटिक फॉर्म असेल तर. त्यामुळे ह्या टाइपमध्ये आपण हे 2 महत्वाचे टाइप्स वापरलेत आणि मग तुमचं फायनल आन्सर सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर घरी प्रॅक्टिस करा. आधीचे सगळे टाइप्स तुम्हाला रिवाइज करणं खूप खूप महत्वाचं आहे. तर दररोजची प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला हे पुढचे जे टाइप्स आहेत ते इझिली तुम्हाला समजतील. तर हा टाइप पण तुमचा महत्वाचा आहे. ठीक आहे. जर एक्झामला ह्या टाइपचे प्रश्न विचारले तर 4 मार्कांसाठी तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. तर घरी याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि फॉर्म्युलीज दररोजच्या दररोज रिव्हिजन करणं खूप खूप आवश्यक आहे. तर घरीही तुम्ही फॉर्म्युलीजची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. ओके. ठीक आहे. थांबूया आज आपण इथेच. थँक्यू स्टुडंट्स.